गेल्या काही वर्षातील UPSC निकालांचे विश्लेषण केले तर असे लक्षात आले की अंतिम निवडीमध्ये 50% पेक्षा जास्त उमेदवार हे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे होते आणि उर्वरित मध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, मेडिकलचे विद्यार्थी. आता विचार करा ना, ज्या परीक्षेचा मुख्य पाया हा 8 विषयांचा आहे, तिथे 50% पेक्षा अधिक विद्यार्थी हे टेक्निकल बॅकग्राऊंडचे कसे काय असू शकतात? असं काय स्ट्रॅटेजी प्लॅनिंग ते करतात की जे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जमत नाही किंवा ते विद्यार्थी मागे पडतात आणि 50% पेक्षा जास्त एकाच बॅकग्राऊंडचे विद्यार्थी पुढे येतात आणि ज्यांच्याकडे विषयाचा सखोल अभ्यास असतो, विषयांची एवढी मोठी माहिती असते, मुळात त्यांची ब्रँचच ती असते, तरी ती विद्यार्थी मागे पडतात. कुठेतरी काहीतरी मिसमॅच होतंय ना. याच विषयी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, द स्कॉलर कोचिंग मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. अजूनपर्यंत तुम्ही सायन्स किंवा कॉमर्सला ऍडमिशन घेतलेली नसणार आणि तुमची इच्छा आहे की मला अधिकारी व्हायचं आहे 3 वर्षामध्ये, तर आताच तुम्ही आर्ट्स या ब्रँच मध्ये ऍडमिशन घेऊन टाका. कारण तुम्ही 3 वर्ष फक्त अधिकारी होण्यासाठी देत आहे. ग्रॅज्युएशन हे तुमचं साइड बाय साइड होईलच, पण सोबत तुमच्याकडे ताजा ताजा जो तुमचा अभ्यास झालेला आहे 10वी आणि 12वी पर्यंतचा, तो तुमचा एक पाया पक्का असणार आणि तुम्ही फोकस देऊन जो पुढचा तुमचा सिलेबस आहे तो कमी वेळेत कव्हर करणार. आणि सोबतच तुम्हाला 10वीत नुकतंच गणित झालेलं असल्यामुळे फार तुम्हाला बुद्धिमत्ता आणि गणित या विषयाचा त्रास होणार नाही. आणि प्लस पॉइंट हा आहे की आता तुम्ही जस्ट पास आउट झालेले आहात. घरातून तुम्हाला लग्नाचं किंवा करिअरचं किंवा तुम्हाला जॉब विषयी कुठल्याच गोष्टीचं तुम्हाला फारसं टेन्शन राहणार नाही. पैशाचा ताण नसल्यामुळं तुम्ही अभ्यासाकडे आरामात लक्ष देऊ शकता. हवा तेवढा वेळ देऊ शकता. तुमचा वेळ कसा मॅनेज करायचा हे तुम्ही स्वतः डिसाईड करू शकता आणि उरलेला जो तुमचा वेळ आहे त्यात तुम्ही अधिकारी होण्यासाठीचे जेही काही फॉर्म्युले असतील किंवा इतरही काही गोष्टी असतील त्याही तुम्ही स्वतः प्रॅक्टिसमध्ये आणू शकता. हा तुमच्याकडे एक बराच मोठा 3 वर्षाचा कालावधी असतो. आणि असं नाही की तुम्ही फक्त अभ्यासच करणार. 3 वर्षामध्ये तुम्ही तुमचं जे कॉलेज लाईफ आहे ते पण तुम्ही एन्जॉय करणारच आहात. तुम्हाला तुमच्या चॉईसनुसार जे विषय तुम्ही निवडले आहेत, कुठल्या विषयाचं तुम्हाला लेक्चर करायचं आहे, कुठल्या विषयाचं तुम्ही सेल्फ स्टडी करू शकता. कॉलेजमध्ये तुमच्या जर लायब्ररी असेल तिथे तुम्ही तुमचा अभ्यास करू शकता. उरलेल्या वेळामध्ये तुम्ही कॉम्पिटिटिव्हसाठी जे संदर्भ पुस्तकं आहेत ते तुम्ही वाचू शकता. YouTube वरती व्हिडिओ बघू शकता. सोबतच तुम्ही नुकताच ज्या झालेल्या एक्झाम आहेत त्या एक्झामची प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून बघू शकता. 3 वर्षामध्ये जर तुम्ही किमान डिग्री हातात घेतली आणि सोबत तुमच्या जर एखादी पोस्ट निघाली तर फारच उत्तम. पण जर नाही निघाली तरी तुमच्याकडे एकच वर्ष एक्स्ट्रा घेऊन तुम्ही ती पोस्ट मिळवू शकता. कारण तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झालेला असेल, तुमचा पाया पक्का झालेला असेल आणि तुमची प्रॅक्टिसही झालेली असेल. म्हणजे तुम्हाला अवांतर वेळ देण्याची गरज नाही. आता यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप थोडं डिटेल बघूया. आधी आपण घेऊया माइंडसेट कसा असावा. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं उदाहरण घ्यायचं ठरवलं तर 12वी पर्यंत ते पण तुमच्यासारखे नॉर्मल विद्यार्थीच असतात. फार तर काही 10वी नंतर पॉली घेऊन इंजिनिअरिंगला जातात, काही 12वी नंतर जातात. पण ते सेमच विद्यार्थी असतात, आपल्याच सारख्या कुटुंबातून आलेले असतात. मग ते असं वेगळं काय करतं? कारण त्यांच्या कॉलेजमध्ये जे रुटीन असतं, त्यांचा जो सिलेबस असतो तो त्यांचा सेमिस्टर पॅटर्नचा असतो. त्यांच्याकडे प्रॅक्टिकल प्लस त्यांच्याकडे लॅब असते. बऱ्याचशा त्यांना ऍक्टिव्हिटी पण करायच्या असतात. हे त्यांना सर्व लिमिटेड टाइम मध्ये करायचं असतं. त्यामुळे त्यांना सगळं करायचं आहे आणि वेळ लिमिटेड आहे म्हणून ते स्ट्रॅटेजीने प्लॅनिंग करतात, मग एक्झिक्यूट करतात. म्हणजे गोष्ट कुठे येते? माइंडसेटची. सर्वात आधी ते ठरवतात की आपल्याला ही गोष्ट करायची आहे. आधी माइंडसेट बनवतात आणि त्यानंतर मग ते प्लॅनिंग करतात. मग आपण काय करायला हवं? आपल्याकडे वेळ भरपूर असतो, आपल्याकडे साधने उपलब्ध असतात, पण माइंडसेट आधी तयार केला पाहिजे की मी 3 वर्ष फक्त या गोष्टीसाठी देणार. याच वेळेस मला माझी डिग्री पण कंप्लीट करायची आहे आणि सोबत मला कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास पण करायचा आहे. तो मी माझं क्लास कसा मॅनेज करेल, मी माझं कॉलेज कसं मॅनेज करणार आणि माझं डेली शेड्यूल काय असणार. आता याआधी जर आपण माइंडसेट करून बसलोय की 3 वर्षामध्ये शक्यच नाहीये,
तर मग ते काय 3 वर्षानंतरही शक्य नाहीये. याआधी पण 21व्या वर्षी IAS झालेले भरपूर उदाहरणं तुम्ही बघितले असतील आणि विविध पोस्ट घेतलेले विद्यार्थी पण तुम्ही बघितले असणार. आता नेक्स्ट टॉपिक येतो आपला भीतीचा. भीती ही काही आपण जाणून-बुजून बाळगलेली नसते. लहानपणापासून आपण गणित या विषयाला थोडंसं इग्नोरच करतो. तेव्हापासून आपल्या मनात थोडी-थोडी त्याविषयीची भीती जमा झालेली असते आणि आपण आधी बाऊ करत असल्यामुळे ती गोष्ट आपण कोणाला फार सांगत नाही आणि समजून पण घेत नाही. 10वीचं वर्ष आपण कसं तरी ढकलतो आणि त्यानंतर आपण त्या विषयाकडे फार आवडीने बघत पण नाही आणि 10वीच्या वर्षाला असताना सुद्धा आपण पास करण्या इतपतच त्याच्याकडे लक्ष देतो. म्हणून आपले त्या विषयावरती पकड राहत नाही. पण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह मध्ये सुद्धा फार त्या विषयामध्ये तज्ञ व्हायचं नाहीये. आपल्याला आवश्यक तेवढाच आणि तेवढाच टॉपिक आपल्याला पूर्ण करायचा असतो. बुद्धिमत्ता आणि गणित याकडे जर आपण बघितलं तर हा 20% सिलेबसचा भाग येतो आपला. म्हणजे एकूण आपण जर सिलेबस बघितला तर. बाकीमध्ये आपली लँग्वेज आहेत, सोशल सायन्स वगैरेचे सब्जेक्ट येतात. मग आपण जर पहिल्या वर्षापासूनच त्याकडे थोडं-थोडं बघायला गेलं, एक-एक टॉपिक जर आपण गणिताचा उचलला आणि त्यावरती प्रॅक्टिस केली, मोठा वेळ ह्या गोष्टीसाठी राहील. आणि प्लस तुम्हाला आता भरपूर सुविधा असल्यामुळे मागील गेलेल्या जे काही प्रश्नपत्रिका आहेत, त्या पण तुम्ही वरचे वर सॉल्व्ह करू शकता. की पास झाले, नाही झाले, तरी तुम्हाला फरक पडत नाही. पण तुमची प्रॅक्टिस होऊन भीती मनातली निघून जाईल. आणि जेव्हा तुम्ही 3rd इयर पर्यंत कुठलीही एक्झाम द्यायला प्रिपेअर झालात, तर तुम्हाला ती बिनधास्त सॉल्व्ह करता येईल. स्वतःलाच आपली भीती काढायची आहे. इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस म्हणा, गणिताची भीती म्हणा किंवा बुद्धिमत्तेची म्हणा, कुठलाही विषय असो, त्याची भीती ही फक्त आपण आपल्या मनात करून ठेवलेली असते. एकदा आपण त्याला जर हात लावला आणि ती जर गोष्ट आपण पार केली, तर भीती पळूनच जाईल. आता तिसरा टॉपिक येतो आपला शिस्त. लहानपणापासून या शब्दाची आपल्याला खूप चीड आलेली असते. उठण्या बसण्यापासून ते शाळेत जाण्यापासून झोपण्यापासून सगळ्या गोष्टी मागे हा शब्द आपला मागे लागलेला असतो. पण आता काय करणार? त्याशिवाय आपण आपलं गोल पण पूर्ण करू शकत नाही ना. म्हणून इथे पण त्याला थोडंफार आपण सोबत ठेवूया. शिस्त जर आपण स्वतःला लावून घेतली आणि आपलं जर आपण टार्गेट ठरवलं शिस्तीमध्ये, की मी फक्त रोज सकाळी मला जो हार्ड जातो विषय तोच घेऊन बसणार. तर तुमचा कुठलाही एक विषय तुम्ही 6 महिन्यामध्ये काय 1 महिन्यामध्ये पूर्ण करू शकता. शिस्त लावली तर. योग्य शिस्त लावण्याचा परिणाम हा होईल, की तुम्हाला याचा अभ्यासासोबतच आपल्या डेली जे शेड्यूल असतं त्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल. कारण अभ्यास आणि शेड्यूल हे तुम्हाला सोबत घेऊनच चालावं लागणार आहे. जर तुम्हाला सवय लेट उठण्याची असेल किंवा तुम्ही 12वी झाले आणि निवांत झालात, की आता कॉलेजला जायचं आहे, आज गेलं काय, लेक्चर मिस केलं काय, कोण विचारणार आपल्याला म्हणून आपण थोडंसं आळशी प्रवृत्तीकडे जर गेलो, तर वाईट सवय लागायला वेळ लागत नाही. आणि त्यात जर तुम्ही म्हटलं, की 3 वर्ष खूप मोठा वेळ आहे आपल्याकडे, बघूया, अभ्यास करूया. तर आपण हळू-हळू, हळू-हळू त्या गोष्टीपासून परावृत्त होत जातो. म्हणून जर आपण शिस्त सुरुवातीपासून ठेवली, सकाळी उठण्याची शिस्त ठेवली, वेळेत आपण अभ्यासाला बसण्याची नीट शिस्त लावली, तर आपला जो ठरवलेला कालावधी आहे, त्या वेळेत आपलं तो सिलेबस कंप्लीट करून आपण उरलेल्या वेळामध्ये प्रॅक्टिस करता येईल किंवा एखादा विषय जर आपला त्यामधला कच्चा असेल, तर आपण त्याच्यावरती जास्त वेळ देऊ शकतो. आणि शिस्त म्हणजे फक्त असं नाही, की अभ्यासच वेळेत बसण्यासाठी किंवा मग अभ्यास करण्यासाठीच आपल्याला कामात येतं. बाकीही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला शिस्तीचा खूप उपयोग होतो. तुम्ही सकाळी वेळेत उठला, तुमचं जे काही काम असेल, दिनचर्या असेल, तुम्ही वेळेत आवरली, तुमच्याकडे एक दिवसभराचा भरपूर मोठा स्लॉट खाली असतो. त्यामध्ये मग तुम्ही योग्य प्लॅनिंग करू शकता. तुम्ही मित्रांसोबत किती गप्पा मारणार आहात, मोबाईलवरती किती वेळ देणार, टीव्ही वरती किती वेळ देणार, खेळायला किती वेळ देणार, अशा सगळ्या गोष्टीचं नियोजन तुम्हाला करायला मिळतं. तर आता आपला चौथा मुद्दा येतोय मेहनत, हार्ड वर्क. जेवढ्या लवकर तुम्ही या शब्दाला ॲक्सेप्ट करणार ना, तेवढ्या लवकर तुम्ही यशस्वी होणार. तुम्ही 10वी काढलेली आहे, 12वी काढलेली आहे, म्हणजे तुम्हाला हार्डवर्क या शब्दाची थोडीफार ओळख झालेली आहे. आता असं नाहीये, की तुमचं 10वी-12वी झालं म्हणजे टेन्शन संपलं. नाही, आता इथनं तुमची खरी मेहनत चालू झालेली आहे. खरं टेन्शन तुमचं चालू झालेलं आहे. म्हणून मेहनतीला पर्याय शोधायचा नाही. त्रास आला, कंटाळा आला, तरी आपलं शिस्तीत जो विषय सांगितलेला आहे, तो विषय घेऊन आपण
दर दिवसाला आपण अभ्यास करायचा. आणि कितीही झालं, काहीही झालं, कॉलेजमध्ये तुम्हाला जायचं असो, कॉलेजमध्ये तुम्हाला नाही जायचं असो, आपलं प्लॅनिंग जे डेली ठरवलेलं आहे, त्या प्लॅनिंगला आपण पूर्ण करायचं. प्लॅनिंग महिन्याभराचं करा, वीकली करा. तुम्हाला वाटत असेल तुम्ही छोटे-छोटे गोल सेट करा, लिहून ठेवा. तुम्ही तुमचा टाईम टेबल बनवा. तो टाईम टेबल तुमचा नाही फॉलो झाला, तरी त्याला कंटिन्यू अपडेटेड करत राहा. आपल्याला ज्या पद्धतीने शक्य होईल, त्या पद्धतीने आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करायचा. आणि एकदा का याची आपल्याला सवय लागली, की आपल्याला मेहनत ही गोष्ट वाईट वाटत नाही. तो आपला डेली पार्ट, रूटीनचा पार्ट होऊन जातो. आणि ही एक हार्श रियालिटी आहे, की मेहनत शब्द ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की हे खूप नको-नकोशी असणारी गोष्ट आहे. पण नाही, मेहनत केल्यानंतर जे आपल्याला फळ मिळतं, त्यापेक्षा जास्त मेहनत करताना जो अनुभव असतो, जो आनंद असतो, तो त्या फळापेक्षाही अधिक चांगला असतो. म्हणून हा जो तुमचा 3 वर्षाचा कालावधी आहे ना, तो एन्जॉय करा. असं नाही, की तुम्हाला अधिकारी बनायचं आहे म्हणून स्वतःला कोंडून घ्यायचं. कुणाशी संबंध ठेवायचे नाही, कुणाशी बोलायचं नाही, लोकांना सांगायचं की मी अभ्यास करतोय, मी अधिकारी होतोय म्हणून मला डिस्टर्ब करू नका. नाही, असं करायचं नाही. सर्वांशी बोलायचं, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचं, घरामध्ये वेळ द्यायचा, पण प्रत्येक गोष्टीला लिमिटमध्ये ठेवायचं. प्रत्येक गोष्टीला एक टाइम द्यायचा. मित्रांमध्ये जायचं आहे, टीव्ही बघायची आहे, मोबाईल बघायचा आहे, तुम्हाला लग्न कार्यामध्ये जायचं आहे, ट्रिपला जायचं आहे, तुमच्या कॉलेजचे काही फंक्शन्स असतील ते तुम्हाला अटेंड करायचं आहे. सगळं काही करायचं. कारण ह्या गोष्टी रोज-रोज नसतात ना. पण आपला अभ्यास कसा आहे, जसं आपण जेवण करतो, झोपतो, तसा आपण डेली रुटीनचा एक पार्ट बनवून ठेवायचा, की मला एवढा टॉपिक रोज करायचा आहे. मी हे टेस्ट वीकमधून एकदा सॉल्व्ह करणार, मंथमधून एकदा सॉल्व्ह करणार किंवा लेटेस्ट कुठला जर पेपर आलेला असेल, तो मी सॉल्व्ह करणार. हे सगळं आपण ठरवून ठेवायचं. आणि याच गोष्टी मागे तुम्ही जर सातत्यानं लागले, शिस्त, मेहनत आणि तुमचा माइंडसेट हे गोष्ट एका दिशेने तुम्ही करत गेलात ना, की 3 वर्षापर्यंत गॅरंटेड तुम्ही अधिकारी होणार म्हणजे होणार. हे 100% फिक्स. आता आपण या सर्व गोष्टींना समराईज करूया. अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया, की नेमकं तुम्हाला काय करायचंय? कृती काय करायची आहे? जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल, तर मला असं वाटतं, की तुम्ही आर्ट्स या विषयामध्ये ॲडमिशन घेतलेली अधिक उत्तम राहील. मग तो तुम्ही विषय स्पेशलायझेशनसाठी राज्यशास्त्र निवडू शकता, इतिहास निवडू शकता, अर्थशास्त्र निवडू शकता किंवा तुम्हाला जर आणखी कुठल्याही विषयामध्ये इंटरेस्ट असेल, तर तो पण तुम्ही घेऊ शकता. तर जर तुम्ही इतर कुठल्या ब्रँचमध्ये ॲडमिशन घेतली असेल, कॉमर्स घेतली असेल, सायन्स असेल किंवा इतरही कुठला तुमचा ब्रँच असणार, तर तुम्ही सोबत एक पुस्तक निवडायचं, की ज्यामध्ये तुम्ही इतिहास किंवा जिओग्राफी तुमचा जो काही आवडीचा विषय असेल, तो तुम्ही निवडायचा. आणि आपण आधी आवड निर्माण करण्यासाठी त्या विषयाला फक्त वाचायचं. दुसरं काही नाही करायचं. फक्त आपण त्या विषयाला वाचत राहायचं. कारण आपल्याकडे बुद्धिमत्ता आणि गणित या विषयावर तर बऱ्यापैकी पकड असणारच आहे. पण आपली विषयाकडे जर थोडी आवड कमी असेल, तर ती आपण हळू-हळू डेव्हलप करूया. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांसाठी हा सल्ला राहील, की सुरुवातीपासूनच त्यांनी गणित या विषयाला पकडून ठेवायचं. त्याला दूर होऊ द्यायचं नाही. थोडी-थोडी प्रॅक्टिस करत गेलात, त्यामध्ये आवड निर्माण होईल. नाही आवड झाली, तरी आपल्या मेंदूला सवय होत जाईल, की ती आकडेवारी आपल्या डोळ्यात बसेल आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करताना इझी जाईल. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे आपला कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर आपल्या कॉलेजचा काय टाइम आहे तो एकदा तुम्हाला फिक्स झाला तो आपला वर्षभर काही चेंज होणार नाही. रादर तो 3 वर्षापर्यंत चेंज होणार नाही. आपल्याला तो माहित असणार. त्यानुसार एक ठराविक टाइम आपला कॉलेजचा साईडला काढायचा. सोबत येण्या-जाण्याचा टाइम आहे तो बाजूला काढायचा आणि आपल्या सकाळच्या दिनचर्याचा टाइम बाजूला काढायचा. उरलेला जो तुमचा वेळ आहे ना, तो तुम्ही नोट डाउन करा. त्यात आधी सगळ्यात आधी तुम्ही जो वेळ आहे तो तुमचा अभ्यासाचा बाजूला काढा. 2-3 तास असेल किंवा 1-1.5 तास असेल, जोही तुमचा वेळ असेल, त्यापैकी थोडा वेळ तुम्ही आपल्या सुरुवातीला कॉम्पिटिटिव्हच्या फक्त वाचण्यासाठी काढा, की तुम्ही एकदा पुस्तकांची ओळख करून घ्या, की कॉम्पिटिटिव्हसाठी कुठली पुस्तकं असतात, सिलेबस काय असतो, तो आधी समजून घ्यायचा. यासाठी थोडा वेळ काढा. मग हळू-हळू महिन्या-महिन्यानी तुम्ही तो वेळ वाढवत न्यायचा. आणि बाकी वेळ जो आहे तो तुम्हाला काय करायचंय, खेळायचंय, मित्रांशी गप्पा मारायचंय, टीव्ही बघायचंय, फिरायचंय, जे काही करायचं असेल ते करायचं.
सिलेबस काढल्यानंतर कुठला सिलेबसमध्ये आपल्याला पोर्शन हार्ड जातो, कुठला विषय हार्ड जातो आपल्याला तो ठरवायचा. त्याला सगळ्यात पहिली प्रायोरिटी द्यायची आणि सोबत गणित आणि बुद्धिमत्ता याला डेली आपल्या दिनचर्येचा भाग बनवायचा की मी या विषयाला हात लावणार. बरोबर. एवढं केलं. आता त्या विषयाला आपण फोडायचं. अर्थातच त्याला डिवाइडेड करायचं की कुठला त्यामधला टॉपिक आहे जो सगळ्यात जास्त हायलाइटेड आहे त्यावरती आपण फोकस करायचा. असं प्रत्येक विषयाचं करून एक छान पैकी त्याचा टाइम टेबल बनवायचा, नियोजन करायचं आणि हळूहळू त्या विषयावरती आपण अभ्यास करत जायचा. तुमच्या 1 वर्षामध्ये जर का ही सर्व पुस्तकं फक्त वाचून झालीत ना, तर तुम्हाला दुसऱ्या वर्षाला तुम्ही रिव्हिजन केली किंवा त्याच्यावरती प्रॅक्टिस केली, तिसरं वर्ष येईपर्यंत तुम्ही आरामात या विषयामध्ये पारंगत होऊन जाता. आणि हे सगळं करताना आपला जो कॉलेजचा अभ्यास आहे तो पण आपण चालू ठेवायचा. आता आपल्याकडे 3 वर्ष आहेत आणि 3 वर्षामध्ये जर आपण फक्त 1 वर्ष हे पुस्तक वाचण्यामध्ये जरी घालवले तरी आपल्याकडे 2 वर्ष शिल्लक राहतात. आणि एकदा जर का आपल्याला या विषयांमध्ये आवड निर्माण झाली तर आपण याचा अभ्यास वेळेतच कंप्लीट करू. कारण एवढी मोठी पुस्तके असल्यानंतर त्याला एकदा वाचून लक्षात राहत नाही. कमीत कमी आपल्याला त्याच्यावरती 3दा रिव्हिजन हवी असते. मग एका वर्षामध्ये आपण एक पुस्तक 2दा वाचून काढलं. आणि हो, यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, संदर्भ साहित्य भरपूर मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. भरपूर जण आपल्याला विविध पुस्तकं रेफर करतील, पण आपल्याला कुठलं सोपं वाटतं, कुठलं योग्य आहे हे आधी ठरवायचं आणि त्यानंतर आपण त्याच एका पुस्तकाची 2 ते 3दा रिव्हिजन करायची. आणि त्यानंतर नोट्स मार्केटमधून विकत घेऊन वाचण्यापेक्षा आपण जे पुस्तकं वाचलेली असतात त्याचीच आपण नोट्स काढायची आणि ती नोट्स आपण वारंवार रिव्हिजन करायची. म्हणजे काय होईल ना, की आपला नंतर हळूहळू वेळ वाचत जाईल. ज्या पुस्तकांवरती आपण वाचन केलेलं आहे त्या पुस्तकांचीच नोट्स असल्यामुळे आपल्याला पाहता क्षणी लक्षात येईल की आपल्याला काय वाचायचं आहे आणि काय रिवाइज करायचं आहे. आता विषय येतो आपला चालू घडामोडीचा, कारण हा एक सगळ्यात मोठा टॉपिक असतो. यामध्ये कधी काय विचारेल याची कोणालाच काही शाश्वती नसते. मग अशा टॉपिककडे आपल्याला तिसऱ्या वर्षाला थोडं जास्त फोकस करता येईल की वर्षभरामधल्या काय घडामोडी झालेल्या असतील, कुठल्या घडामोडीवरती जास्त फोकस करायचा असतो हे आपल्याला कसं लक्षात येणार, जे आपण प्रश्नपत्रिका आधी बघितलेल्या असतील, ऑब्झर्वेशन केलं असेल, प्रॅक्टिस केली असेल, त्यामुळे आपल्याला ती आयडिया येऊन जाते. म्हणजे याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलल्यामुळे कमी वेळामध्ये आपण चांगला क्वालिटीचा अभ्यास करू शकतो. 3 वर्षाचा अभ्यास असो या 5 वर्षाचा अभ्यास असो, तो तुम्ही त्या 3 वर्षात केल्यामुळं तुमची ग्रॅज्युएशन नंतरची जी 5 वर्षाची या 4 वर्षाची धावपळ आहे ते तुम्ही आधीच कव्हर केलेली आहे. ह्या 3 वर्षाचा चांगला फायदा घ्या. 3 वर्षापर्यंत चांगली मेहनत करा आणि तुम्हाला हवी असलेली जी पोस्ट आहे ती तुम्ही नक्की मिळवा. आता यावर जर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून ऐकत आहात आणि तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, करिअरमध्ये तुम्हाला काय करायचं आहे यावरती कमेंट करायला विसरू नका. आणि आणखी तुम्हाला कुठल्याही विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर ते पण मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.